राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचे वर्णन केलेले महात्म्य आज आपण पाहणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य भगवान शंकर व भगवान श्री विष्णू यांनी माता पार्वती व माता लक्ष्मी यांना सांगितलेले आहे. याबाबतचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर मराठीतून टीका केली. गीता ही महाभारत म्हणजे कौरव पांडव युद्ध सुरू होण्यापूर्वी काही क्षण आधी गडबडीत अर्जुनाला विषाद उत्पन्न झाल्यामुळे तो दूर करण्यासाठी अर्जुनाला सांगितले. श्रीकृष्ण परमात्म्याने जो उपदेश केला तो अत्यंत घाई गडबडीत करण्यात आला होता. त्यामध्ये भगवंताला बरेच काही सांगावयाचे राहून गेले होते. ते सांगण्यासाठी म्हणून भगवंतानी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ते पूर्ण केले. तरी मज पाहता ते मागील उणे श्री ज्ञानेश्वर माऊलीचा अवतार घेऊन ज्ञानेश्वरीच्या रूपाने दूर केले. आपण महाराष्ट्रात जन्मलो असल्याने आपले भाग्य चांगले. आपणास मराठी येत आहे, मराठी समजते. गीता आणि ज्ञानेश्वरी भिन्न नाहीत. गीता ही संस्कृत मधून असल्याने ती सर्वांना समजत नव्हती. म्हणून गीतेवर ज्ञानेश्वरांनी मराठीतून टीका लिहिली, भाष्य केले. ती ही ज्ञानेश्वरी होय. गीतेचे महात्म्य ज्ञानेश्वरीच्या अनेक अध्यायात आलेले आहे. ते आपण पाहणार आहोत. ज्ञानेश्वरीचे महात्म्य संत श्रेष्ठ नामदेव महाराज, संत जनाबाई, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी संतांनी त्यांच्या अभंगातून केलेली आहे. तीही आपण या नंतरच्या भागानंतर बघणार आहोत. श्री ज्ञानेश्वर माऊली गीतेचे महात्म्य सांगताना पहिल्याच अध्यायात जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशाने प्रशंसिजे, जे सनकादिके शिविजे आदरिशी, ज्याला भगवद्गीता हे नाव आहे, ब्रह्मदेव व भगवान शंकरजीची स्तुती स्तोत्रे गातात आणि सनकादिक जिचे श्रद्धापूर्वक श्रवण पठन करतात आणि माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्यामधील संवादाचे वर्णन करताना लिहितात. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्नू करी चमत्करू करुणी, तेथ हरू म्हणे नेनी जे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर भगवान आपल्या मनाशीच विचार करीत असता देवी पार्वतीने श्री भगवान शंकर यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला की भगवान, आपण एकसारखा विचार कशाचा करता? त्यावर शंकर भगवान म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही त्याप्रमाणे गीता तत्वाचा विचार करावयास जावे तेव्हा ते दररोज नवीनच आहे असे दिसते. म्हणून मी त्याचा पुन्हा पुन्हा विचार करतो. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वयं सर्वेश्वरू
प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थ हा समुद्राप्रमाणे अमर्याद असून तो सर्वेश्वर भगवंताचे झोपेतील घोरणे आहे. म्हणजे वेद हे भगवंताच्या श्वासातून प्रकट झाले, तर गीता ही भगवंतानी स्वतः प्रत्यक्ष अनुवादिली आहे. असे गीतार्थाचे काम गहन आहे. या ठिकाणी वेदाची मती कुंठित होते, तरी देखील मी या गीतेचा अर्थ करू शकलो. त्याचे कारण ज्ञानेश्वर माऊली सांगतात, माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महादीप पातली प्रभू. ज्ञानेश्वर महाराज श्री निवृत्तीनाथांना उद्देशून म्हणतात की, महाराज, माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप पुष्कळ कल्पापर्यंत केले. त्या तपाच्या फळाचे हे गीता ज्ञानरूपी मोठे भेट तिला माझ्या वाचेला प्राप्त झाले आहे. वाचा केले बहुत कल्प. कल्प म्हणजे किती वर्ष असतील. अगोदर युगांची कालगणना जाणून घेणे आवश्यक आहे. हिंदी पौराणिक स्त्रोतानुसार युगाची कालगणना अशी. कलियुग, प्रथम कलियुग बघूया. कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्ष. पौराणिक स्रोतानुसार भगवान श्रीकृष्ण धामाला गेले की द्वापार युगाचा अंत झाला आणि कलियुगाचा प्रारंभ झाला, जो साधारण 17 किंवा 18 फेब्रुवारी 3102 ईसापूर्व आहे असे सांगितले जाते. हिंदू पौराणिक स्त्रोतानुसार 360 दिवसांचे एक मानवाचे वर्ष आहे व 360 मानवी वर्षांचे देवाचे एक वर्ष, असे 1200 दैवी वर्ष गुणिले 360 बरोबर 4,32,000 असे गृहीत धरले आहे. हा कलियुगाचा कालावधी धरला आहे. आतापर्यंत कलियुगाचे 5,125 वर्षे संपले आहेत असे आपण मानू. 4,32,000 उणे 5,125 गेले तर 4,26,875 वर्षे अजून कलियुगाचे शिल्लक आहेत. संदर्भ विकिपीडिया आणि गुगल यावर आपणास बघायला मिळेल. द्वापार युगाचा कालावधी हा कलियुगाच्या दुप्पट असतो, म्हणजे 4,32,000च्या दुप्पट 8,64,000 वर्षे येतात. त्रेतायुगाचा कालावधी कलीच्या 3 पट म्हणजे 4,32,000 हा कलियुगाच्या तिप्पट म्हणजे 12,96,000 वर्षे येतात. सत्ययुगाचा कालावधी कलीच्या 4 पट असतो, म्हणजेच 17,28,000 वर्षे येतात. आणि ह्या सर्वांची एकत्रित जो कालावधी होतो त्याला कालावधीत होतो तो 43,20,000 वर्ष. आणि असे 71 चतुर्युगांचे एक मन्वंतर होते. म्हणजे बघा 3,06,72,000 वर्ष. हा 71 चतुर्युगाचे एक मन्वंतर आहे, त्याचा हा कालावधी आहे. आणि 2 मन्वंतराच्या मध्ये एक संध्यांश असतो, त्याचा कालावधी 15 सतयुगास इतका असतो. कल्प
बरोबर 14 मन्वंतर व संध्यांशाचे 15 सतयुगांचा कालावधी, अर्थात 14 गुणिले 3,06,72,000 वर्ष अधिक 15 गुणिले 17,28,000 वर्ष बरोबर 1 कल्प. हे सगळं आपल्या डोक्याच्या बाहेरचे आहे. आकडे जर वाचायला गेले तर ते सुद्धा लवकर वाचता येणार नाहीत, लक्षातही लवकर राहणार नाहीत. मग हा कल्प म्हणजे काय हे फक्त कल्पना आपल्याला त्याची यावी म्हणून ते इथे वाचून दाखविले आहेत. म्हणजेच एका कल्पाचा कालावधी 4 अरब 32 करोड वर्ष बरोबर 1 कल्प. असे बहुत कल्प माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप केले आहे, म्हणून त्याचे हे फळ म्हणून ही महाद्वीप पातली प्रभू असे ज्ञानेश्वर महाराज ही ज्ञानेश्वरी लिहिताना 15वा अध्याय हा गीतेचा शेवटचा मानला जातो. आणि तिथे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना सांगतात की ही ज्ञानेश्वरी मी माझ्या सत्य बोलण्याच्या वाचेने जे माझे सत्य बोलण्याचे तप केले आहे त्याचेच हे फळ आहे. म्हणून ह्या समुद्रासारख्या गहन असणाऱ्या गीतेचा अर्थ करण्याचे धाडस मी करू शकलो आणि त्याचे हे फळ झाले. आपण कलियुग लागल्यापासून 5,000 वर्ष झाले असे जरी धरले तरी आणि एक मनुष्य 100 वर्ष जगला असे जरी धरले तरी आपले जन्म व मरण 50 वेळा झाले. म्हणजे आपण कोठे जन्मलो, कोणत्या योनीत जन्मलो, कोणाच्या सोबत जन्मलो, कोणाच्या सोबत राहिलो, कोणत्या जन्मात काय केले, अनंत कोंडी ब्रह्मांडापैकी कोणत्या ब्रह्मांडात जन्मलो, किती वेळा खोटे बोललो, काय काय केले, कशाचाही पत्ता ज्ञान नाही. हे सर्वांचा विचार केला तर आपण जन्मतो, जगतो आणि मरतो. जसे येतो तसे जातो, प्रवासी आहोत. कुटुंबातील नात्यातील भेटणारे मित्र आप्त हे सर्व आपल्या प्रवासातील साथीदार साक्षीदार आहेत. प्रवास संपला की सहप्रवासाची व आपली पुन्हा भेट होईल का नाही हे जसे सांगता येत नाही, त्याप्रमाणे आपण एकदा मेलो की गेलो असे दिसत आहे. असे असून सुद्धा तरीही विटभर बांधासाठी आयुष्यभर कोर्ट कचऱ्या करतो, भांडतो, झगडतो. कशासाठी कधी विचार करून पाहावा. असो मिया गीतायने नावे तुझे पसायामृत सहावे, वानू लागलो ते दुनेन थावे, देवले देव पुण्य पोशिली असाधारणे, ते तुझे गुण वानने, देवोनी मज उत्तीर्ण झालो आजी. मी लोकोत्तर पुण्यकर्माचे आचरण केले, त्या पुण्यकर्माने तुझे गुणवर्णन करणे मला प्राप्त करून देऊन ती पुण्यकर्मे आज ऋणातून मुक्त झाली. जी जीवित्वाचा आडवी आतडलो होतो मरणगावी, ते अवदसाची आगवी फिरली आजी. महाराज जीवदशेच्या रानातील मरणरूपी गावात मी सापडलो होतो. ती सर्व दुर्दशा तुम्ही आज नाहीशी केली. जे गीतायने नावे नावानिगी, जे अविद्या जिनोनी दाटुगी, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. कारण की जी गीता या नावाने नावाजलेली आहे आणि जी गीता अविद्या जिंकून बलिष्ठ झाली आहे, ती गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला
वर्णन करता आली पै निर्धना घरी वाणी वसे महालक्ष्मी येऊनी बैसे तया ते निर्धन ऐसे म्हणू ये काही. दरिद्री पुरुषाच्या घरी सहज कौतुकाने महालक्ष्मी जर येऊन बसेल तर त्याला दरिद्री असे म्हणता येईल काय? तर नाही. या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगायला सुरुवात केल्यापासून तो आता या 15व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत ही जी केवळ सर्व शास्त्राच्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तू ती उपनिषद रूपी कमलातील सुगंध आहे. सर्व वेदरूपी घुसळावयाच्या दह्यापासून व्यासांच्या बुद्धिरूप रवीने घुसळून आम्ही जे अनादि सिद्ध लोणी काढले आहे, जी गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी ज्ञानरूपी चंद्राची 17वी जीवनकला आहे व जी ही विचाररूपी क्षीर समुद्राचे मंथन करून काढलेली नवी म्हणजे दुसरी लक्ष्मी आहे. म्हणून ही गीतारूप लक्ष्मी आपल्या पदांनी वर्णांनी व आपल्या अर्थाच्या जीवा प्राणांनी माझ्याशिवाय दुसरे काही होणे जाणत नाही. क्षर पुरुष क्षरपणाने व अक्षर पुरुष अक्षरपणाने गीतेने आपणास वरावे म्हणून तिच्या समोर आले. परंतु गीतेने त्यांच्या पुरुषत्वाचा त्याग केला. म्हणजे हे खरे पुरुष नाहीत, कारण हे सोपाधिक आहेत असे ठरविले आणि तिने आपले सर्वस्व पद वर्ण अर्थ वगैरे मी जो पुरुषोत्तम त्या मला अर्पण केले. म्हणून जी ही आता या अध्यायापर्यंत 15व्या अध्यायापर्यंत गीता तू ऐकलीस, ती गीता या जगामध्ये आत्मरूप जो मी त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतिव्रता आहे. खरोखरच गीता हे नुसते शब्द पांडित्याचे शास्त्र नाही, तर गीता संसार जिंकणारे शास्त्र आहे. फार काय सांगावे, या गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसारू जिनते हे शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. परंतु अर्जुना, तुझ्या पुढे जे आम्ही गीताशास्त्र सांगितले ते तू माझे गुप्त धन आज बाहेर काढिलेस असा प्रकार झाला. म्हणून जगी गीता मी आत्मेनी पतिव्रता जे हे प्रस्तुत तू आता करनिली. परी हे बोलो काय गीता, जे हे माझी उन्मेषलता जाने तो समजता मोहा चुके. परंतु हे काय बोलू, माझी ज्ञानाची वेली जी ही गीता, हिला जो जाणील तो संपूर्ण मोहापासून मुक्त होईल. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. धन्य धन्य गीता ग्रंथ की, ज्या गीता ग्रंथाचा वक्ता वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा तो आहे, त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा. कारण जे गीता तत्वशिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा, हेच बरे असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी.